हाय एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, मी आज काय पसारा घेऊन बसलेली आहे तर तुम्हाला दाखवते. तर बघा, हे बघा माझ्याकडे नेवऱ्या बनवत आहे. तुम्ही काय म्हणता, नेवऱ्या, करंज्या आणि काय काय म्हणता ते तर सर्व सांगा कमेंटमध्ये. तर बघा, मी बनवायला बसलेली आहे आणि ह्या वेळ आहे दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि ह्या वेळेवर मी बसून आहे हे सर्व बनवायला. आणि माझे कामं अजून जसेचे तसे पडूनच आहेत. तर बघा, आम्ही दोघंही अगोदर बनवायला बसलेलो आहोत करंज्या. तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा. नेवरे पण म्हणतात, करंज्या पण म्हणतात. आणि बघा, हे माझे व्हिडिओ शूट कोण करत आहे माहिती आहे का तुम्हाला? माझा लहान मुलगा विवान शूट करत आहे. तर बघा कशा पद्धतीने शूट करतो. आम्ही बसून होतो करंजी बनवत तेव्हा ब्लॉग बनवायला सुरुवात केली. दुपारच्या वेळी ब्लॉग बनवायला सुरुवात केली आहे. तर पूर्णपणे बघा, शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, या दोघांना मी म्हणत होते की आंघोळ वगैरे करून घ्या, पण पोरं काही ऐकत नाही. पोरं बाहेर नुसते खेळत होते. आम्ही इथं पसारा घेऊन बसलेलो होतो, कारण की दिवाळीला पण बनवला, आम्ही 2दा बनवला. असंच म्हटलं, आता आपल्या घरी होतं वस्तू घरी ठेवलेले स्टोअरमध्ये, तर म्हटलं चला आज बनवूया करंजी. तर बघा, अशा पद्धतीने करंजी बनवायला बसलेली आहे मी. काही काढून झालेले आहेत, कारण की मला माझे पतिदेव सपोर्ट करत होते. ते जेवढे झाले होते तेवढे काढला पण होता त्यांनी. तर म्हटलं बसून बसून मलाही कंटाळा आला, तर मी थोडंसं काढूनच घेते तेलामधून. तर काढायला बसले होते. नंतर मी म्हटलं मी तुम्हाला हेल्प करतो, थोडं जेवढं काही आहे तेवढा मी बनवू लागतो. आणि घरचे काही कामं करून घेतले होते, फक्त पोरांची आंघोळ वगैरे बाकी होती. सर्व कामं झालेले होते, फक्त हे काढायला उशिराच होतो, कारण की आम्हाला 1-2 तास त्याच्यामध्येच गेलं. तर बघा, मी सास्याने काढून घेतले. सासा पण बरं नव्हता म्हणून त्याला काही बरोबर शेप पण नव्हता येत. तर बघा, सास्यामधून काढल्यानंतर कसा दिसतो तुम्हाला दाखवतो. तर बघा, अशा पद्धतीने मी हे करंजी काढून घेतली आहे. कशी वाटली तुम्हाला करंजी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो, आणि जास्तीत जास्त शेअर करा. नंतर आम्ही करंजी बनवता म्हटलं एक रील पण तयार करूया. तर बघा, आम्ही रीलसुद्धा बनवला करंजी बनवत असतानाच. तर असा होता आजचा आमचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.